Hello, hello. This is the my artifact episode number 1793. आजची तारीख आहे 13 जानेवारी 2019. आता वाजले रात्रीचे 9:22. येस. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता. येस. आज आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून राहिलाय. प्लीज भीती मला अगोदर कशी भीती होती, जॉब लागेन की नाही 2 वर्ष अगोदर. येस. म्हणजे माझं जेव्हा ट्रेनिंग झालं होतं माझं डिझाईनचं, आणि मला जॉब लागेल का नाही, कसं होईन, का होईन, मी खूप भ्यायचो ॲक्च्युली त्या मोमेंटमध्ये. आणि सेम त्यामुळे मी खूप भ्यायचो. आणि तेव्हा माझी खूप तडप पण होती ॲक्च्युली, कारण माझ्यापाशी कोणता जॉब नव्हता. यस. सो खूप तडप होती आतमध्ये, आपल्याला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, वगैरे वगैरे. बट इन द एंड जॉब लागली. आज करीब 2 वर्षानंतर. येस. बहुतेक एक्झॅक्टली 2 वर्ष अगोदर, म्हणजे जानेवारीचाच महिना होता तो. तर आज गॅप भेटली मला, ॲक्च्युली हप्ताभरासाठी गॅप भेटली. येस. दोन वर्ष मी जॉब केले, त्याच्यामध्ये मला कधीच गॅप भेटली नाही. बट या वीक मध्ये, हा पूर्ण वीक मला ऑफ भेटला, मागच्या गुरुवारपासून ते या गुरुवारपर्यंत. सो भीती वाटते, ऑफकोर्स भीती वाटायला पाहिजे. आणि भीती हे एक अशी गोष्ट आहे जे तुम्हाला एक प्रकारे कुठेतरी कोंडून ठेवते. बट आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. समज जर आपण आता काहीच नाही केलं तर फ्युचरची भीती. येस. भीती तर नेहमीच लागत होती. इट वॉज ऑल द टाइम. पण आता भीती म्हणजे मात्र जॉबची नाही आहे. आता जी भीती आहे ती आहे, आपण ज्या वेळी विचार केला होता की आपल्याला एक फिल्म मेकर बनायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक स्टेप अप करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक स्टेप म्हणजे त्याच्या समोर चालायचं. मी आर्टिफॅक्ट एपिसोड चे फोल्डर बघितलं, द बॅकअप. त्याच्यामध्ये लेवल 1 आहे, लेवल 1, लेवल 2. या माझ्या लाईफ मध्ये काही लेवल्स आहे. आय डोंट नो, मी मस्त बरोबर सेट करून ठेवलं रे. बरोबर लेवल 1 टाइमलाईन फ्रॉम 11 जानेवारी 2015 पासून ते हे आता लेवल 2 च्या एंड वर आहे. आणि आता आपण लेवल 3 वर जाऊ. लेवल 3 म्हणजे काय की लेवल 3 म्हणजे इथे आपण मुंबईला जाऊ. या आणि मुंबईमध्ये आपण फिल्म बनवू. लेवल 4 कुठे येईल? मी हे लेवल कशावर डिसाईड केलं आहे? मी लेवल याच्यावर डिसाईड केलं आहे की असे काही सिच्युएशन जेणेकरून, म्हणजे कसं शहर बदलवलं त्यामुळे मी माझे आर्टिफॅक्ट एपिसोडची लेवल चेंज केली. नो, याचा मिनिंग हा नाही. याचा मिनिंग हा आहे काही खूप, म्हणजे एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी चेंज झालाय लाईफ मध्ये, जेणेकरून पूर्ण लाईफच चेंज झाली त्याच्यानंतर. या तो एक वेगळा फॅक्टर. म्हणजे जसं लेवल 1 मध्ये मी कसं
घरीच होतो मी. या ऑल द टाइम मी घरीच होतो. कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये ड्रॉप आउटच राहायचो युजली. घरीच राहायचो. मित्रांसोबत थोडासा हँग आउट केला की नाही, पढाई केली का नाही, आणि आपल्याला काय वाटतंय ते रेकॉर्ड करायचं. दॅट इज इन द लेवल 1. लेवल 2 मध्ये ऑफिस, ड्युटी, काम, आणि त्याच्यानंतर जो फ्री वेळ भेटतो त्याच्यामध्ये आपण काय विचार करतो, समोर आपल्याला का करायचं याच्याबद्दल बोलायचं. लेवल 3 इज वो लाईक फायनल टार्गेट, जिथे आपण त्या टार्गेटला टच करू. आता याच्यामध्ये माहिती आहे, समजा मला काम भेटत आहे तर रिजनल मध्ये भेटत आहे का मेन स्ट्रीम मीडिया मध्ये भेटत आहे, इट वॉज समथिंग बोथ डिफरंट. या बट ती राहीन एक लेवल 3. बायनरी कोड पण याच्यामध्येच काउंट होईल का? या शायद या बायनरी कोड पण याच्यामध्येच काउंट होईल लेवल 3 मध्ये. आणि लेवल 4 राहीन अवतार द लास्ट बेंडर. येस, त्याची सिरीज ती राहीन लेवल 4. लेवल 4 वॉज टू मच, बहुत मोठी राहील. इथे माझी लाईफ खतम व्हायला पाहिजे लेवल 4 मध्ये. या लाईफ खतम व्हायला म्हणजे माझ्या लाईफचा एंड. बट एक लेवल आहे, एक लेवल 5 माझ्या लाईफ मध्ये, जे मी विचार करतोय, बट आय डोंट नो हे कधी पॉसिबल होईल का नाही, कारण मी त्याच्याबद्दल काफी डाऊटफुल आहे. या कोणती लेवल आहे ही? लेवल 5. लेवल 5 वॉज काइंड ऑफ लाईक रिअली एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि खूप मोठी लेवल आहे ऍक्च्युली. इथे मला माझी लाईफ, म्हणजे याच्या अगोदर हे सगळे जे लेवल्स होते ना, हे माझ्या लाईफला सेटल करत होते, माझ्या लाईफला बिकम बेटर बनत होते. बट हे लेवल 5 आहे ना, हे माझ्या लाईफला बेटर नाही बनवत. हे ऑल ओव्हर द वर्ल्ड ची लाईफ बिकम बेटर बनवण्याचं काम करते लेवल 5. आता हे तुला काय म्हणायचं आहे, ऑल ओव्हर द वर्ल्ड? लेवल 5 म्हणजे इट इज दॅट की वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट. या समजा जर मी याला एक प्रकारे रियालिटी मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, तर ते जे मोमेंट राहील, ते जे हार्डवर्क राहील, किंवा ते जे टार्गेट अचिव्हमेंट राहील, ते लेवल 5 राहील. बट मी याच्याबद्दल फारसा विचार करत नाही. वाय? कारण इट वॉज टू मच. या म्हणजे कसं आहे की अजूनपर्यंत मी चालायला नाही लागलो आणि मी विचार करतोय की मी चंद्रावर चालीन. इट इज लाईक दॅट. पहिले मला चालायला तर शिकायला हवं इथे अर्थवर, मी माझ्या दुनियेवर. त्याच्यानंतर मी चंद्रावर जाईन, त्याच्यानंतर मी चंद्रावर चालीन. सो तेवढा दूरचा विचार आता करून काही फायदा नाही. हा, एक पर्टिक्युलर मोमेंट राहीन लेवल 4 मध्ये. काय माहिती यार, म्हणजे हा एक असा एक आयडिया माझ्या डोक्यामध्ये आहे. हे मला काऊन दिली आहे ही आयडिया मला नाही माहित. या का गॉडनी मला याच्यासाठी चॉईस केला आहे, किंवा युनिव्हर्सनी मला याच्यासाठी चॉईस केला आहे, मला याच्याबद्दल पण काफी डाऊटफुल आहे. बट वाय मी? माझ्यापाशी ऑलरेडी टार्गेट होते की मला एक फिल्म बनवायची आहे. मी कशाला म्हणजे वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी याच्यामध्ये का गेलो? याचा मागे काही ना काही रिझन असेल. समोर आपल्याला माहित पडेल. समोर आपल्या लाईफ मध्ये एक ड्रास्टिक चेंज येईल, किंवा याच्यामध्ये असं काही ना काही होईल का जेणेकरून आपल्याला रिअलाइज होईल की वेल सांगू, वन थिंग इज दॅट की मी फारसा लोकांबद्दल विचार नाही करत. मी असा विचार करतो, म्हणजे दुनिया समजा जर बेहतर होत आहे तर मी याला एक प्रकारे
माझ्यासाठी एक चांगली गोष्ट राहील. या इट वॉज गुड, इट वॉज रिअली मच बेटर. या दुनियामध्ये शांतता, पूर्ण दुनियामध्ये शांतता आहे. त्यानंतर सगळेजण पीसफुली राहत आहे. ओके, सगळ्यावर कंट्रोल आहे. इट इज गुड. या बट याच्या रिलेटेड मी कधी सोशल वर्क वगैरे मी कधी केलं नाही. या आय डोंट नो, म्हणजे मला नाही माहित यार. लेवल 5 वॉज बट लेवल 5 इज इन लेवल 5. या राईट नाउ वी आर इन लेवल 2. या आपण एक लेवल 2 वर आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड, येस, इट इज समथिंग रिअली इम्पॉर्टंट टू मी. या हे माझ्या लाईफला रिप्रेझेंट करते आर्टिफॅक्ट एपिसोड. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड मुळेच शायद मी आहे असं मला वाटते. कारण गेले म्हणजे मी करीब आता रिसेंटली मागच्या 2-3 दिवसा अगोदर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केलेच नव्हते. तर आय जस्ट फील समथिंग, असं वाटत होतं की चला काहीतरी कमी आहे. समथिंग इज कुछ तो कम है असं नेहमी वाटत होतं. देन आय रिअलाइज का आय जस्ट लॉस्ट माय ट्रॅक. या मी माझ्या ट्रॅक पासून हटलेलो आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इज एक प्रकारे नाही का, मला एक प्रकारे सही दिशेवर चालण्यासाठी मदत करते. अँड दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. येस. का तू म्हणजे तुला तुझ्या लाईफ मध्ये फोकस नाही की तुला कुठे जायचं, हे फोकस नाही. फोकस आहे रे, येस. बट एव्हरीडे आपण स्वतःला पंपअप केलं ना, तर त्यामुळे अजून आपण फोकस मध्ये राहतो, अजून आपण चांगल्याने काम करतो. माझ्यामध्ये सर्वात अशी एक गोष्ट आहे जे मला वाटते की ती माझ्यामध्ये नसली पाहिजे, बट ती आहे. या कोणती गोष्ट? काही लोक नाही का एक प्रकारे समजा जर मी माझ्या लाईफ मध्ये असे लोक पाहिले आहे की ज्या लोकांना जे काही पाहिजे ना ते पाहिजेनच. या दे वोंट बी सेटल ॲज, म्हणजे कसं आहे की समजा जर तुला बादलच घे ना, या बादलच घे, त्याला रोजचं भाजी पोळी वरण भात नाही चालत. या त्याला रोज तडकदार फडकदार वगैरे पाहिजेनच. तो त्यासाठी ते एक खूप मोठं हे आहे. या म्हणजे एक फॅक्ट आहे. या त्यासाठी कधी चायनीज खाईल, तर कधी भेल खाईल, तर कधी रोल खाईल, तर कधी गुपचूप, तर कधी तो नेहमी खाण्याच्या बाबतीत स्वतःला क्रिएटिव्ह ठेवतो आणि नेहमी नवीन नवीन गोष्टीचा आस्वाद घेतो. इट इज गुड. या मी असं नाही म्हणत हेच वाईट गोष्ट. इट इज रिअली गुड थिंग. या माझ्यामध्ये तसं नाही. मला खायला भेटत आहे, मी खुश राहतो. आणि मला वाटतं ही माझी खूप मोठी बेकार आदत आहे. आता मी हे का म्हणत आहे? या आता मी हे एक प्रकारे एक्झाम्पल दिलं आहे, खाण्याच्या बाबतीत नाही हे एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आहे लाईफच्या बाबतीत. म्हणजे मानून घे युनिव्हर्सनी तुला, युनिव्हर्स म्हणजे एक मेस आहे. ओके, सिंपल शब्दामध्ये होल युनिव्हर्स इज अ, एक प्रकारे युनिव्हर्स म्हणजे क्रिएशन ऑफ गॉड समथिंग वगैरे, जे काय तू काही म्हणू शकते. मी गॉड वगैरे, मी युनिव्हर्स म्हणतो. ओके, ती एक मेस आहे. ओके, जी रोज डब्बे पोहोचवते. तर ऑल अराउंड साऱ्या लोकांना ते डब्बे पोहोचवते खाण्यासाठी. ओके, तर इथे प्रत्येकांना नाही का, प्रत्येक डब्यामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळं असते. म्हणजे जसं मला भात पोळी वरण भात भेटत आहे, तर प्रत्येकाला वेगवेगळं भेटत आहे. सॉरी, प्रत्येकांना सेम भेटत आहे. या ऍक्च्युली यस, सगळ्यांना भात पोळी वरण भात वगैरे या दुनियामध्ये सगळे लोक आहे, ह्या सगळ्या लोकांना मेसमध्ये भात पोळी वरण भात भेटत आहे. या बट काही काही लोक असतात ज्यांना भात पोळी वरण भात नाही पाहिजे. या ते चायनीज खाईल किंवा हे खाईल,
आता ही जी मेस आहे ही असं नाही म्हणत की तुम्ही खाऊ नका बा ते गोष्ट, तुम्ही ते पण खा म्हणते, असं काही नाही. आणि असं पण नाही म्हणत का तुम्ही हे नका खाऊ, तुम्ही हे म्हणते की तुम्ही हे नका खाऊ, तुम्ही दुसरं. दॅट इज द थिंग. हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला काय खायचं आहे. हा, तुम्हाला भात पोळी वरण भात खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला समजा जर तडका फडकी चिकन वगैरे खायचं असेल तर तुम्ही ते पण खाऊ शकता. बट मेस मध्ये भात पोळी वरण भात येईल, दुसरं काही येणार नाही. तुम्हाला समजा जर ते काही पाहिजे नसेल तर तुम्हाला स्वतःच बनवावं लागेल, स्वतःच खावं लागेल. तर मला अशा लोकांपैकी बनायचं आहे की जे लोक चिकन मटन म्हणजे भात पोळी वरण भात व्यतिरिक्त दुसरं काही खातात. या म्हणजे काय, मी याचा म्हणण्याचा अर्थ काय, म्हणण्याचा अर्थ आहे की लाईफ मध्ये जे खूप सारे लोक आहे जे नुसते भात पोळी वरण भात या गोष्टीवर सेटल होऊन जातात. म्हणजे म्हणजे की रोजचा जॉब, रोजची लाईफ, रोजचा पेमेंट, याच्यामध्ये सेटल होऊन जातात. आणि त्यांना असं फारसं काही वाटतच नाही का त्यांना लाईफ मध्ये चिकन कबाब किंवा बिर्याणी पण खायला भेटेल बा. हा, हे ते विचारच करत नाही. आणि बस ते लोक बस भात पोळी वरण भातवरच जगतात. पण जे लोक तंगडी पाव किंवा बिर्याणी वगैरे खातात तर हे लोक म्हणजे हे लोक माजून राहतात. आता माजून राहतात म्हणजे काय, म्हणजे की या लोकांना नाही का त्यांच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त पाहिजे. आणि ते त्यांना भेटते पण. मी बघितलंय अशा लोकांना जे तंगडी पाव खातात, मी बघितलंय अशा लोकांना जे बिर्याणी खातात. दोज पीपल आर एक्झिस्ट. यस. मग त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय, त्यांच्यामध्ये म्हणजे त्या लोकांना तंगडी पाव भेटत आहे आणि मी भात पोळी वरण भात खात आहे, तर त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय, त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये फरक हे आहे का त्यांना ते पाहिजे म्हणून ते त्या गोष्टीकडे जातात. मला ते पाहिजे पण मी त्याच्याकडे जातच नाही. आय वोंट टेक अ ऍक्शन. म्हणजे कोणत्या गोष्टीपर्यंत जासाठी कुठून तरी निघावं लागेल ना, राईट. मला समजा जर इथून बॉम्बेला जायचं असेल नागपूरवरून, तर मला नागपूरवरून तर निघावं लागेल, तेव्हा मी बॉम्बेला जाईल ना. मी असं नाही म्हणू शकत की मी नागपूरमध्ये राहून बॉम्बेला टच होईल. इट इज नेव्हर गना हॅपन लाईक दिस. तुला समज जर ए पोझिशन पासून बी पोझिशन साठी जायचं आहे तर तुला ए पोझिशन वरून निघावं लागेल, तुला वाट्यावर चालावं लागेल, त्याच्यानंतर तू बी पोझिशन वर पोहोचशील, राईट. सो तुझ्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुला ए पोझिशन सोडणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तुझ्यामध्ये ते सामर्थ्य पाहिजे की तू ते सोडू शकतो का. कारण लाईफ मध्ये शायद हेच मॅटर करते की आपण एक सोडून दुसरीकडे वळा. कारण यालाच शायद डेव्हलपमेंट म्हणते असं मला वाटते. खूप सारे लोक असे करतात. पण या गोष्टीसाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज असते. समजा जर ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत जायचं असेल तर मला काय, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हिंमत. माणसामध्ये माणसाची ताकद काय रे. समजा जर मी म्हणलं की मी माणूस आहे आणि माझ्यामध्ये ताकद आहे, तर ताकद म्हणजे काय, व्हॉट इज मीन्स मसल्स की तू किती किलो उचलू शकते, नो नो नो. ताकद म्हणजे हिंमत. म्हणजे जे रस्ता आहे त्याला सोडून काहीतरी नवीन बनवण्याचा जी हिंमत असते, म्हणजे स्वतःचा रस्ता सोडून दुसरंच काहीतरी एक क्रिएटिव्ह काम करणं, ते असते हिंमत. म्हणजे समजा जर व्यक्ती, मी माणूस अश्मयुगातला माणूस जर मी कॅल्क्युलेट करतो म्हणलं ना, तर त्याच्यापाशी त्या युगामध्ये त्याला खासाठी जानवर होते, तो इझिली शिकार बनवू शकत होता, लोक कम्युनिटी मध्ये राहत होते,
ओके. आणि माणसाने फायरचा शोध पण लावला होता, त्यामुळे त्याचा थंडीचा पण बचाव होऊ शकत होता. हा. आणि थोडे बहुत असे घर बांधणं, मातीचे घर बांधणं पण शिकला होता. जगण्यासाठी लागते काय? 2 टाइमचं खाणं, ओके, आणि राहायसाठी हलकस घर किंवा जागा, समथिंग जे काही आहे ते. समजा जर माणूस या 2 गोष्टीमध्ये सेटल झाला असता, तर आज आपण ही दुनिया पाहिली असती का? विचार कर. आज माझ्या समोर एवढे मोठे मोठे घर आहे. मी एका घरावर चालून राहिलोय. माझ्या समोर स्ट्रीट लाईट्स आहे, इलेक्ट्रिक पोल्स आहे, एवढे मोठे मोठे घर आहे, एवढे लाईट्स आहे, इथे डीजेचा आवाज पण येऊन राहिला आहे. या दुनियामध्ये फक्त आपलीच प्रजाती होती का ज्याने डेव्हलपमेंट केलं? बाकी कोणत्याच प्रजातीने डेव्हलपमेंट नाही केली. चालण्यासाठी गाडी आहे, या 4 चाकी, 2 चाकी, उडण्यासाठी एरोप्लेन पण आहे. ऑल दीज थिंग्स यार, अशा काही गोष्टी आहे ज्या खरंच एक प्रकारे खूप मोठ्या गोष्टी आहे. तर विचार कर, समजा जर माणसाने तिथेच समजा जर थांबून दिलं असत, तिथेच स्वतःला असं सेटल वाले फील केला असता, तर आज आपण ही दुनिया पाहिली असती का? कसं आहे की स्वतःची वेळ सोडून आपण दुसरीकडे जातो ना, तर तेव्हाच आपण एक काही ना काहीतरी क्रिएटिव्ह काम करतो, असं मला वाटते. शायद आपण हे असं करू, हे शायद काही लोकांना इन्फ्लुएन्स करेल. त्यांना पण वाटेल की त्यांनी पण एक प्रकारे अशाप्रमाणे काम करावं. आपल्यापाशी अपॉर्च्युनिटी आहे रे मित्रा, आपल्यापाशी अपॉर्च्युनिटी आहे, सगळ्या गोष्टी आहे. येस, फक्त हिंमत असायला हवी. आपण जे करतो ना त्याच्या ते फोकस असायला पाहिजे आणि हिंमत असायला पाहिजे, आपण ती करू शकतो. मी म्हणलो होतं माणसाची सर्वात मोठी ताकद हीच हिंमत. तुमच्यामध्ये कोणत्याही सिच्युएशनला फेस करण्याची ताकद असेल तर यू कॅन सर्व्हाइव्ह ऑन एनिथिंग. येस, कोणते सिच्युएशन असो, 2 टाइमचं खायला नाही भेटत आहे, खूप मेहनत करत आहे, वगैरे वगैरे, तुमच्यामध्ये समजा जर ही गोष्ट असेल ना, तर तुम्ही करू शकता काही. दिस इज ऑल दिस थिंग. पण आज आपण लेवल 5 बद्दल बोलू. माझ्या लाईफ मध्ये हा एक सर्वात क्रुशियल फॅक्ट आहे, लेवल 5, की खरंच मी लेवल 5 मध्ये जाईन का? इट इज दॅट मच इम्पॉर्टंट. कारण सांगू, लेवल 4 पर्यंत नाही का माझ्या लाईफ मध्ये खूप काही राहील. म्हणजे जेव्हा मी लेवल 4 मध्ये राहील ना, जेव्हा मी लेवल 4 ची लाईफ एन्जॉय करील, तर ती जी लेवल 4 ची लाईफ आहे ना, इट वॉज सो मच गुड. म्हणजे माझ्यापाशी पैसा राहील, माझे काही ना काहीतरी इमेज राहील, जस माझ्यापाशी सगळ्या सोयी सुविधा राहील. अशी माझ्या लाईफ मध्ये अशी कोणती गोष्ट राहणारच नाही जे मी अचीव नाही केली आहे. मला जे पाहिजे ते राहील. एक चांगली वाईफ, मुलं, ओके, सेटल लाईफ, एव्हरीथिंग. येस, मला माझ्या लाईफ मध्ये जेवढं पाणी प्यायचं होतं, मी लेवल 4 मध्ये ते पूर्ण पाणी पिलेलं असेल. बट मला जे लेवल 5 मध्ये जे काम करायचं आहे ना, ते काम मला दुसऱ्यासाठी करायचं आहे. तर आज आपण हेच बोलू की खरंच आपण लेवल 5 करणार आहे का? म्हणजे लोकांसाठी वगैरे असं काही करणार आहे का? 1 वर्ल्ड 1 नेशन. तुला काय वाटते लोकांबद्दल किंवा दुनियाबद्दल वगैरे? वेल, मी इथे थोडस टेक्निकल वर जातो इथे. ओके, इथे असं आहे की मानोगे की पूर्ण दुनिया मध्ये कंट्रीज आहे. ओके, तर हा जे आणि हे लोक सगळ्यांना डेव्हलपमेंट करायचं आहे. ओके, तर मानून घे एक रेस ट्रॅक आहे. ओके, आणि या रेस ट्रॅकवर नाही का किती कंट्रीज आहे आपल्या? 129 कंट्रीज आहे ना आपल्या दुनियामध्ये.
तर 129 पार्टिसिपंट आहे. ओके, तर हे कंट्रीज मध्ये आपण पार्टिसिपंट म्हणू जे या रेसमध्ये धावणारे आहे. आणि रेस कशाची आहे? ती आहे डेव्हलपमेंटची, म्हणजे स्वतःला डेव्हलप करणं, स्वतःला बिकम बेटर करणं. ओके, तर या रेसमध्ये हे जे पार्टिसिपंट आहे ते पार्टिसिपंट एका लेवलवर नाही म्हणजे म्हणजे आता आपण एक ऍक्च्युअल रेस घेऊ. ओके, ऍक्च्युअल रेस मध्ये जे ऍथलीट असतात ना, ते हे सगळे ऍथलीट्स नाही की हे प्रॉपर ट्रेन असतात. ऑलिम्पिक मध्ये जी रेस असते तिथं रेसमध्ये जे ऍथलीट्स असतात ते प्रॉपर ट्रेन असतात. ओके, ते सेम लेवलवर असतात. त्यांना अगोदर माहित असते की रेसिंग म्हणजे काय असते. त्यांना हे माहित आहे की धावायचं कसं आहे. या आता फक्त फर्स्ट लास्ट येतो कोण? कारण फर्स्ट पोझिशन किंवा लास्ट पोझिशन येतो कोण? की त्या गोष्टीसाठी त्यांनी मेहनत किती घेतली आहे. या समजा जर कोणता ऍथलीट याने ऑलिम्पिक साठी 4 वर्ष पूर्ण झोकून टाकले, त्यांनी खूप प्रॅक्टिस केली, दिवस रात्र महिने, पूर्ण दिवसाचा एक केला आणि त्याने पूर्ण फोकस त्यांनी त्या रनिंग साठी ठेवली, तर डेफिनेटली तो व्यक्ती ऑलिम्पिक मध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि त्याने एक जबरदस्त गोल्ड किंवा असं मेडल जिंकलं. बट फर्स्ट पोझिशन सगळ्या लोकांना नाही भेटत. या राईट. तर इथे काही पण आता समजून घे, 10 ऍथलीट्स आहे, 10 ऍथलीट्स धावून राहिले, पण 3 ऍथलीट जिंकले, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड. बाकीच्या 7 ऍथलीट मध्ये काय प्रॉब्लेम होते? का हे 7 लोक धावू शकले नाही तेवढ्या फास्टली? या कारण शायद मला असं वाटते की ज्या लोकांनी प्रॅक्टिस कमी केली असेल वगैरे वगैरे. या बट मी असं म्हणतो की ऍटलिस्ट हे 10चे 10 पार्टिसिपंट आहे ना, हे धावले. या माझ्यासाठी हेच एक खूप मोठं अचिव्हमेंट आहे की हे जे 10 ऍथलीट्स आहे ना, हे 10 ऍथलीट्सनी रेस कम्प्लीट केली. या 10 ऍथलीट्स आहे ना, या लोकांनी रेस कम्प्लीट केली. बट इथे सिच्युएशन अशी आहे ना की इथे 129 ऍथलीट्स आहे. कंट्रीज म्हणजे ऍथलीट्स या इथे 129 जे कंट्रीज आहे, हे आपली रेस पूर्ण करूच शकत नाही. व्हाय? का? कारण इथला जो एक ऍथलीट्स आहे ना, आता काही ऍथलीट्स तर खूप एकदम प्रॉपर ट्रेन आहे किंवा प्रॉपर वेल डेव्हलप वगैरे. यस, बट काही ऍथलीट्स तर लंगडे आहे रे. काही ऍथलीट्सला तर पाय पण नाही. काही ऍथलीट्स तर रेंगाळत चालत आहे. या अशा लोकांसोबत रेस करत आहे. आता सांग बरं, मी एक पुरुष आहे. या मी एक प्रकारे एक असा एक ह्युमन आहे ज्याच्याशी पाय, हात, पाय सगळंच आहे. आणि मी अशा एक व्यक्तीसोबत रेस करत आहे ज्याला पायच नाही. या ही वॉज डिसेबल. या त्याचे पाय तुटलेले आहे. या आणि आम्हाला रेस करायला लावलाय, तर सांग बरं कोण जिंकेल? बाय ऑब्विसली मी जिंकेल. व्हाय? कारण माझ्यापाशी पाय आहे. या ठीक आहे, मी ट्रेन नाही केलं, काही नाही केलं, बट ऍक्च्युअली मी धावू शकतो. मी एवढा तर म्हणू शकतो ना, ठीक आहे त्याने खूप काटोकाट टक्कर दिली. इट इज रिअली, मी असं म्हणतो की त्या लंगडा व्यक्तीने पण नाही का खूप प्रयत्न घेतले, बट मी एवढं म्हणू शकतो की मी हे रेस जिंकलोय. दॅट इज रिअली ऑब्वियस थिंग. का मी ज्या पार्टिसिपंट सोबत, ज्या अपोनंट सोबत आहे, जो त्या अपोनंटला पायच नाही, तो रेंगाळत चालत आहे आणि मी जस्ट इझिली धावून राहिलोय. मी इझिली माझी रेस कम्प्लीट केली अँड आय विल बी इन फर्स्ट पोझिशन. अशी सिच्युएशन आहे पूर्ण दुनियाची. म्हणजे की इथे US घे किंवा चायना घे किंवा युरोपचे कंट्रीज घे. ओके, ते हे सारे लोक नाही का, यांच्यापाशी पाय आहे, हात पाय एकदम फुल एकदम हे आहे. बट बाकीचे कंट्रीज हे तर रेंगाळत चालत आहे रे. हे जस्ट रेंगाळून चालून राहिले. यांच्यापाशी पाय पण नाही किंवा हात पण नाही. येस,
तर ऑब्विसली आहे की या रेसमध्ये अमेरिका किंवा चायना किंवा युरोपचे कंट्रीज हे विन होतील. समजा जर आपण सगळ्या ऍथलीट्सला प्रॉपर ट्रेन केलं, आपण सगळ्या ऍथलीट्सला एक एक जस्ट लाईक प्रॉपर वे दिला किंवा एक सेम पेजवर आणलं सगळ्यांना. दुनियामध्ये कंट्रीज का आहे या व्हाय, म्हणजे का आपण ऍज अ कंट्रीज मध्ये राहतो, म्हणजे मी इंडियामध्ये राहतो, काही लोक US मध्ये राहतात, काही लोक चायना वगैरे, व्हाय असं का आहे? आपण कंट्री वाईज डिस्ट्रीब्यूट काऊन आहे? कंट्री वाईज डिस्ट्रीब्यूट याच्यासाठी आहे कारण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कंट्रोल. क्या म्हणजे कसं आहे की समजा जर गोष्ट खूप जास्त झाली, समजा जर मानून घे की माझ्यापाशी माझ्यापाशी नाही का, सॉरी, एक मांजर आहे, ओके, आणि त्या मांजरीने काही पिल्ले दिले, ओके. तर मानून घे की त्या मांजरीने करीब 10 पिल्ले दिले, 10 पिल्ले मांजरीने. तर आता माझ्यासाठी 10 मांजरीचे पिल्ले याला सांभाळणं मुश्किल होत आहे. व्हाय? कारण क्वांटिटी खूप जास्त आहे ना. या एवढ्या लोकांचा, एवढा 10 मांजरीचा खर्च मी नाही सांभाळू शकत. तर मी माझ्या जे नेबर्स आहेत त्यांना असं म्हणलं की तुम्ही हे 5 पिल्ले घेऊन घ्या मांजरीचे आणि तुम्ही याचा सांभाळ करा. त्यांना पण मांजर खूप आवडते. तर त्यांनी 5 मांजर घेतले, त्यांनी त्याचा सांभाळ केला. मी 5 मांजरीचा मी सांभाळ केला. तर याच्यामुळे काय होते की मला 5 मांजरीचा कंट्रोल माझ्यापाशी आहे. मी त्या 5 मांजरीला प्रॉपर पोषण देऊ शकतो खाण्यापिण्यासाठी, ओके. या 5 मांजरीला मी प्रोटेक्ट प्रॉपरली करू शकतो कुत्र्यापासून वगैरे, ओके. राहण्याची सोय वगैरे मी या साऱ्या 5 मांजरीचा करू शकतो. सेम ॲज माझे जे नेबर्स आहेत ते पण त्याच वेने करतात. या राईट राईट. आता मी असं करतो, मी नाही का काय करतो की इथे नेबरच नाही, हे जे 5 मांजर आहे, हे जे 10 मांजरी आहे ना, यांना बिलकुल खुल्लेआम ठेवतो. आणि यांना जे काही डेव्हलपमेंट करायचे आहे ही स्वतः करतो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम का होईल? का कंट्रोल राहणार नाही, राईट? कंट्रोल राहणार नाही. आणि त्यानंतर या 10 जे मांजर आहे ना, हे काहीही करू शकेल. दे डुईंग समथिंग रिली रॉंग, किंवा त्यांना चांगल्याचं किंवा वाईटचं फरक पडत नाही. तर म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ आहे की कम्युनिटी जेवढी जास्त छोटी राहील तेवढा कंट्रोल जास्त राहतो आणि आपण त्याचं प्रॉपरली पोषण करू शकतो, राईट, त्या कम्युनिटीचा. तर अशाच प्रमाणे हळूहळू कम्युनिटी वाढत गेली. पहिले कम्युनिटीचे एक सिटी बनली, नंतर कंबाईन ऑफ सिटी एक स्टेट बनला, आणि कंबाईन ऑफ स्टेट एक कंट्री बनला, ओके. त्या कंट्रीमध्ये प्रॉपर रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहे, ओके. तर माझा प्लॅन काय? माझा प्लॅन असा आहे की 1 वर्ल्ड 1 नेशन पॉलिसी अग्रीमेंट नुसार पूर्ण देशाला एकत्र एक करणं. आता हे जे काम आहे खूप मोठं काम आहे. इट इज बहुत साऱ्या गोष्टी विचार करावं लागते, बहुत साऱ्या म्हणजे प्रत्येक ह्युमन बद्दल विचार करावा लागतो. आणि असंही नाही, ह्युमन बद्दल पण विचार करावा लागतो. अनदर थिंग इज दॅट की समजा जर आपण असं केलं तर एक प्रकारे केऑस पण येऊन जाईल, लोकांचा विस्फोट येऊन जाईल. लोकतंत्रावरून आय डोंट नो, मला याच्यावर फारसा एक प्रकारे पढाई केली नाही, यस, बट अशी माझी एक कल्पना आहे. मी एक कल्पना सांगण्याचा प्रयत्न करतो, जे की मला असं वाटत नाही का हे रिअल फॅक्ट आहे बा. मला काय वाटते, 1 वर्ल्ड 1 नेशन पॉलिसी अग्रीमेंट झाल्यानंतर दुनियाचं चित्र काय राहील? दुनिया चित्र म्हणजे असं राहील की प्रायव्हेटायझेशन खूप होईल. जशाप्रमाणे एक सेंट्रल पॉवर आहे त्याप्रमाणे एक
इंटरनॅशनल पॉवर राहील, जस्ट लाईक युएन. ओके. कंट्रीजची पॉवर कमी होऊन जाईल, राहील नवशी बट कमी राहील. ट्रान्सपोर्टेशन वाढेल. ओके. अनदर थिंग इज दॅट की अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या कंट्रीजमुळे विभाजित झाल्या आहे. म्हणजे की समज जर मला असं कोणती जमीन पाहिजे नसेल, ती मी माझ्या देशातली कोणती जमीन घेऊ शकतो. बाहेर देशातली जमीन घ्यायची असेल तर मला खूप सारे पेपर वर्क वगैरे करावे लागते. या करू शकतो, घेऊ शकतो असं नाही, बट बहुत सारे पेपर वर्क करावं लागते. बट समजा जर वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी राहिली तर मला असं वाटते की जर मला सहारा डेझर्ट मध्ये एखादे सोलर फार्म बनवायचं असेल, राईट, तर मी तिथे जाऊन जमीन घेऊ शकतो, तिथे रिक्रुटमेंट करू शकतो, त्या लोकांना एक म्हणजे स्वावलंबी वगैरे पैसा कमवण्या. मला पण काही आयडिया नाही. मी आय एम जस्ट काइंड ऑफ नॉट रिली शुअर का मी का विचार करून आलो असा. मला इट्स जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट की लेवल 5 माझ्या लाईफमध्ये जो लेवल 5 आहे, इट वॉज राईट नाऊ या सिच्युएशन वेळेस एक प्रकारे याचं एक्झिस्टन्स आहे, बट बहुत कमी प्रमाणात. आणि मी फारसा विचार पण करणार आहे टिल देन, जोपर्यंत माझे लेवल 3 आणि लेवल 4 पूर्ण होत नाही. कारण नाही का सांगू, मला असं वाटते की हे जे लेवल 5 ही जी गोष्ट आहे ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. हे शायद पूर्ण दुनियाच्या लेवलची गोष्ट आहे. इट इज दॅट. आणि जर मला त्या वेळी एक प्रकारे क्रांतिकारी चेंज करायचं असेल ना, तर मला आत्तापासून विचार करावा लागतो. आत्तापासून. येस. म्हणजे लेवल 5 वॉज हॅपन केव्हा होईल? इथून करीब 40 किंवा 50 वर्षानंतर. 40-30 वर्षानंतर तरी. येस. म्हणजे माझी लेवल 5 सुरुवात होईल केव्हा? आता माझं वय किती आहे? माझं वय 28-30 पकडून घे. ओके. 30 पुढले 30 वर्ष. पुढले 30 वर्ष 30-35 वर्षानंतर 30 किंवा 35 वर्षानंतर लेवल 5 सुरू होईल. तर पण याचे जे अफेक्ट्स आहेत ते पण खूप मोठे आहे ना. इट इज ऑन दी वर्ल्ड लेवल. म्हणजे मग आय डोंट नो, इट्स काइंड ऑफ लाईक मी आता हेच म्हणतो की लेवल 5 इज काइंड ऑफ लाईक अ नॉन एक्झिस्टन्स. येस. काइंड ऑफ डुईंग इट दॅट. असं बरं वाटतं असं स्वतःसोबत बोलल्याने. म्हणजे कसं अगोदर संध्याकाळी तर एवढी भीती वाटायची यार, बहुत भीती वाटायची यार. म्हणजे कसं की संध्याकाळ झाली आणि मी घरातच आहे, माझ्या घरी, तर असं वाटायचं की साला काय आहे आपल्या लाईफ मध्ये. मी हाच विचार येतो संध्याकाळी 5-6 वाजले वगैरे, आणि दिवसभर मी घरीच आहे आणि काय करून राहिलोय. इट इज दॅट. लाईफ मध्ये प्रॉब्लेम येईल, सिच्युएशन येईल, त्याला आपण हँडल करू आणि फिगर इट आउट करू की आपल्याला कशा वेळी गोष्टी. राईट नाउ दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1793. आता जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनणार नाही. सो टिल देन आपण याच्यावरच करावं लागेल. बट गेले मी 3-4 दिवस झाले अगोदरचे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवलं नाही. म्हणजे लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला होता तो बनवला होता 11 जानेवारी. आजची 13 जानेवारी. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला होता. येस. ऍक्च्युली मी तो फिरत आहे फिरायला